अशी कुठली हेल्थ हॅबिट आहे जी मुलांमध्ये सगळ्यात घातक आहे? तुम्हाला माहितीये? हा व्हिडिओ बघा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर देविका देशमुख. मी संचालिका आहे, MD फिजिशियन आहे, केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले पूर्व येथे. एकदा काय झालं, मी शाळेत होते, 6वी-7वीची वेळ असेल आणि आम्ही सगळे उभे होतो फॉर मास पीटी. आम्हाला भरपूर छान खेळवलं, दौडवलं, आम्ही सगळं ग्राउंडभर अर्धा तास खेळलो आणि त्यानंतर होता ब्रेक. त्या ब्रेक मध्ये अचानक एक मुलगी गिरकी होऊन पडली, जी कधीच नाही पडायची, जी छान हेल्दी होती, शी वॉज हॅपी. पण अचानक सगळे कावरे बावरे झाले आणि सगळे शोधायला लागले आता काय करायचं, कशामुळे तिला झालं असेल. त्याचं रिझन माहितीये का होतं? तिने अर्धा तास भरपूर खेळल्यानंतर उभं राहून थंडगार पाणी प्यायलं होतं. हे एकमेव कारण होतं. सो मुलांमध्ये सगळ्यात घातक ही सवय आहे की खेळून दौडून झालं, भरपूर अंगणात खेळले, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट किंवा इव्हन धावण्याची शर्यत जरी असेल तरी त्यानंतर तुम्ही जर आणि ॲट युअर होम इफ यू आर वर्किंग आउट, गोइंग टू द जिम अँड देन तुम्ही जर उभं राहून पाणी पित असाल इमिजिएटली, एस्पेशली थंडगार, तर ती सवय सगळ्यात घातक आहे. कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या हृदयावर होतो आणि तुमच्या पोटावर होतो. मुलांमध्ये तर पटकन दिसायला येतो, कारण तुमचे हार्टबीट्स वाढलेले असतात, तुमचं सर्क्युलेशन सगळीकडे असतं आणि अचानक गरम तव्यावर जसं तडका देतो आपण पाण्याचा, तेव्हा जसं सिझलिंग होतं ना, तसंच आपल्या शरीरात होतं. सो तो शरीराला धक्का बसून एखाद्या मुलाला गिरकी येऊ शकते. म्हणूनच सगळ्यात महत्वाची ही सवय जर असेल कोणाला तर ती तुम्ही त्यांची डेफिनेटली तोडली पाहिजे. मुलांना हे सांगा की खेळून आलास की खाली बस आणि साधं पाणी पी, एक साधारण 5 मिनिटानंतर. तसंच तुम्ही वर्कआउट करायला जात असाल, जिम मध्ये जात असाल, तर जिम झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटाचा पूर्ण ब्रेक घ्यायचा, हार्ट रेट नॉर्मल वर येऊ द्यायचं आणि बसूनच साधं पाणी प्यायचं, गार पाणी नाही. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तर तुम्हाला ही जर सवय पटत असेल आणि तुम्हाला दुसऱ्यांना सुचवायची असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या सवयी पाळा. धन्यवाद.